की विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नाहीयेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोक यावेळेला विकासाला मतदान करणार आहेत. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींवर मोठ्या प्रमाणावर रोष आहे. त्याच लोकांनी रस्ता अडवून ठेवलेला आहे. पुणे महापालिका निवडणुकीचे प्रचाराची रमधमाळी जोरदार सुरू आहे. प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक 7.5 नळी शेवळेवाडी या भागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीपजी लोणकर यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय. संदीपजी, आपण प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात. जोरदार प्रचार सुरू केला जातोय, काय सांगाल? पहा, आज आमच्या प्रचाराचा 6वा दिवस आहे आणि एकूणच प्रभागातील स्थिती ही शिवसेनेसाठी आणि आमच्या 4ही उमेदवारांसाठी अतिशय अनुकूल आहे. याच्यामध्ये आपणाला मी यापूर्वी सांगितलं की हा जो प्रभाग आहे हा जवळपास 5000 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा आहे. कदाचित पुणे शहरातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असा हा प्रभाग आहे. यामध्ये 1,11,000 मतदार आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेला हा भाग आहे. जसं की केशवनगर असेल, मांजरीचा परिसर असेल, 7.5 नळीचा परिसर असेल, शेवाळवाडीचा परिसर असेल. आणि ह्या 6 दिवसांमध्ये प्रचार करत असताना नागरिकांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो त्यावेळेला हे लक्षात आलं की नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. नागरिकांचा यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींवर मोठ्या प्रमाणावर रोष आहे, सत्ताधाऱ्यांवर रोष आहे. आणि हे सगळं होत असताना नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की रविवारी आमची प्रचार रॅली झाली, आमच्या प्रचाराच्या पदयात्रा होत आहेत. खूप मोठा प्रतिसाद, म्हणजे जवळपास जनतेने हे इलेक्शन हातामध्ये घेतल्यासारखी परिस्थिती आहे. मी असेल, स्वतः संदीप लोणकर, आमचे मांजरी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप अण्णा घुले यांचे चिरंजीव, खुल्या गटातील आमचे उमेदवार ग्रामपंचायतचे सदस्य निलेशदादा घुले, त्याचप्रमाणे सुधीरांना घुले, माजी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांच्या पत्नी सीमाताई, त्याचप्रमाणे या भागातील शासन नियुक्त नगरसेवक विकीभाऊ माने यांच्या पत्नी राजेश्रीताई, आम्ही सर्व लोक हे समस्यांवर काम करणारे म्हणून प्रभागामध्ये परिचित आहोत. या प्रभागातील अनेक समस्यांविषयी आम्ही काम केलं. माननीय मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी या परिसरामध्ये जवळपास 97 कोटी रुपयाचा निधीचं कामं या प्रभागामध्ये करण्यात आलेली आहेत. आणि मी स्वतः संदीप लोणकर म्हणून या प्रत्येक समस्यांवर, इथे सोसायट्या असतील, बैठीघर असतील, स्लम एरिया असेल, या सगळ्यांमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहोत. आणि त्यामुळे जनता जनार्दन ही आमच्या सोबत आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे. आणि आत्ताच्या स्थितीमध्ये परिस्थिती अशी आहे की विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नाही आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि मला असं वाटतं की ते आता कितीही प्रयत्न केले तरी जनतेच्या हातातली ही इलेक्शन आता काढू शकत नाही. त्या बदल्यात त्याच्या उलट विरोधकांचे अनेक मुद्दे आहेत. विरोधकांनी त्या ठिकाणी आमच्या केशवनगरचा रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, जे लोक सत्ताधारी आहेत, जे लोक यापूर्वीच्या काळामध्ये निवडून दिलं केशवनगर वासियांनी, त्याच लोकांनी रस्ता अडवून ठेवलेला आहे. आपण पाहू शकता केशवनगरच्या शिवाजी महाराज चौकाच्या अलीकडे. त्यामुळं लोक यावेळेला विकासाला मतदान करणार आहेत. लोक समस्यांवर काम करणाऱ्या लोकांना मतदान करणार आहेत. आणि निश्चितपणाने येत्या 15 तारखेला आम्ही सर्व 4ही उमेदवार शिवसेना पक्षाचे हे चांगल्या मतानं त्या ठिकाणी या प्रभागातून निवडून येऊ आणि नक्कीच आम्ही सभागृहात असू. नक्कीच आपण मोठ्या मताधिक्याने निवडून याल, या आपल्याला शुभेच्छा आहेत.